काय झालं? तेलात बघा ना, कॉक्रोच आहे. काय आहे हे ऑइल? जे कोणी बनवतंय ना त्यांना ताबडतोब बोलवा, मला भेटायचंय त्यांना. वेलकम वेलकम द CEO ऑफ राणी मी होणार. वेलकम. झालं? लोकांना फसवून झालं? काय आहे, तुला तर बेसिक कामं पण जमत नव्हती. तर इथे असताना तर तू फालतूगिरीच करायचीस. पण आता घरातल्या घरात घाणेरडी प्रॉडक्ट्स बनवून तू विकायला लागलीस. आणि त्यात तुझ्या नवऱ्याची साथ तर आहेच आहे. त्यामुळे तू घाणेरडी प्रॉडक्ट्स बनवणार आणि तो लोकांना भुलवून लोकांच्या माथे मारणार. आणि तेही माझ्या सलॉन मध्ये. तरी नशीब आज एवढी लोक कौतुक का करतायत म्हणून मी स्वतः ट्राय करायचं ठरवलं. तेव्हा कळलं हे पथेटिक प्रॉडक्ट आहे तुझी. तुमच्या ऑइल मध्ये झुरळ कसं सापडतं? आणि मी मूर्ख माझ्या सलॉन मध्ये माझ्या सलॉनचं स्टिकर लावून ते सगळे प्रॉडक्ट विकतेय. माझ्या सलॉनची बदनामी झाली असती म्हणजे. मॅम काहीतरी गडबड झाली असेल. आम्ही प्रत्येक बॉटल चेक करूनच भरतो. हो जरा इकडे हे बघ, घे. नशीब हे सगळं तुझ्या नवऱ्यासमोर घडलंय. विचार ना त्याला, विचार ना तुझ्या नवऱ्याला मी बोलते ते खरंय की खोटं आहे ते. ओ माय गॉड मी तुमच्याशी का बोलतेय? तर जे काही असेल ना ते आपण कोर्टात बोलूया, ठीक आहे? मॅम 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 प्लीज, इतक्या टोकाला जायची काहीच गरज नाही. हे बघ, आता जे काही बोलायचंय ना ते आपण कोर्टात बोलू. नाही तुला खडी फोडायला पाठवलं ना तर नावाची कोको नाही. मॅम इतक्या बॉटल विकल्या गेल्या, आतापर्यंत कोणाची काहीच कंप्लेंट आली नाही. प्लीज विचार करा. हो, एक काय आणि अनेक काय, काय फरक पडतो? आणि कोणी तक्रार केली नाही म्हणून आमचं प्रॉडक्ट दी बेस्ट आहे असं होत नाही ना. काही लोकांनी तक्रार नसेल केली कारण त्यांना असं वाटलं असेल एका बॉटलची काय तक्रार करायची. पण मी शांत बसणार नाही. मी तक्रार करणार. कारण तुम्ही सगळेजण ग्राहकांची शुद्ध फसवणूक करताय. मॅम ते झुरळ इथलंच असेल तर. हे यू शट अप. गेट लॉस्ट. आय सेड गेट लॉस्ट. सो मिसेस मीरा मल्हार वसईकर, आता आपली भेट कोर्टात. कारण तुला खडी फोडायला पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मॅम हवं तर मी तुमच्या समोर. मीरा थांब. हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. मॅम झाली असेल आमच्याकडून चूक, मान्य करतो आम्ही. पण प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका. या बदल्यात तुम्ही जे म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत. गुड. आता तू म्हणतोयस मल्हार म्हणून नाही करत कंप्लेंट. पण माझी एक अट आहे. सांगा मॅम तुम्ही. इथून पुढे तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये दिसता कामा नये. कुठल्या दुकानात नाही आणि सलॉन मध्ये तर नाहीच नाही. आणि जर मला हे प्रॉडक्ट कुणी विकताना दिसलं तर मात्र तुम्ही खडी फोडायला जाणार एवढं मात्र नक्की. अंडरस्टूड? यू बेटर अंडरस्टूड. मीरा मीरा काय झालं हो? काही कळलं का? नाही ना, तेच कळत नाहीये. काय झालं असेल हो तिथे? म्हणजे मल्हारनी का अर्जंटली बोलवलं असेल मीराला?
काय होणार? वाट लागली असणार. काय म्हणाला? वाट बघावी लागणार आपल्याला. हो, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये ना. आपल्याला कसं कळेल? हो ना, काही कळतच नाही. काहीतरी चांगलं होणार असेल ना की हा असा गोंधळ होतो दरवेळेस. तुम्ही असे अर्थाचे अर्थ करून घेऊ नका. सगळं व्यवस्थित होईल. मी निघू का पण आता? ते नाही, थांबा ना जरा. मीरा येईपर्यंत थांबा ना. माझा ना जीव वरखाली होतोय हो. तुम्ही असलात ना जरा आधार मिळेल मला. मलाही थांबायला आवडलं असतं. मीराची काळजी मला पण आहे हो. पण घरी जायला पाहिजे, कारण आमचे हे घरी एकटे असतात ना. त्यांच्या जेवणाची सोय पण करायला पाहिजे. आणि आमची मेघा तिथं काहीच करत नाही हो. त्यामुळे जरा सॉरी. म्हणजे मी माझ्यामुळे उगाचच तुम्हाला नाही थांबवणार. तुम्ही गेलात तरी चालेल ना. काळजी घ्या, येतील. आज कोकोचं काम केलंय, तेही खूप मोठं. त्यामुळे आजच्या आज कोकोला गाठलंच पाहिजे. आज मोबदला पण खूप मोठा मिळणार मला. आंब्याची पेटी विकत घेते ना जाता आणि मग घरी जाते. आंबा. मीरा आहे का? अरे तुम्ही नाही, ती जरा बाहेर गेलीये. तुमचं काही काम होतं का? हो, मला ना एका फंक्शनला जायचंय, सो फेशियल करून घ्यायचं होतं. पण तिला यायला अजून थोडा वेळ लागेल. नाही, काही हरकत नाही, मी थांबते ना थोडा वेळ, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला फेशियल मीराकडनंच करून घ्यायचंय. बरं, या ना तुम्ही आत बसा ना. या. मीरा, आपल्याच बरोबर का होतं असं नेहमी? मीरा, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये. आणि खरं सांगू का, मला तुझी खोटी सांत्वना पण नाही करायची. तुला उगाचच मोटिवेट पण नाही करायचं. आपण लढूया, आपण फाईट करूया, मला नाही बोलायचं हे सगळं. पण मीरा, आईनं मला एक गोष्ट सांगते. जी कुठली परिस्थिती आपल्यावर येईल ना, तिला सामोरं जायचं. आणि बरोबर आहे ना ग, हे बघ आपल्या हातात पण सध्या तेवढंच आहे. पण नेहमी आपल्याच बाबतीत का? इतके कष्ट करतोय आपण, त्यात वेळ कमी आहे आपल्याकडे. कसंही करून लवकरात लवकर आपलं घर कोको मॅम कडून सोडवून घ्यायचे. आणि आता हे असं. तुला माहितीये मला सगळ्यात जास्त वाईट कसलं वाटतं? की आता पुन्हा सगळा स्ट्रेस, सगळं बर्डन तुझ्यावर. मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. अगं काय बोलतेस तू? पैशांची मदत म्हणजेच सगळं आहे का? तुझं सोबत असणं हे पण खूप आहे माझ्यासाठी. कळतंय का तुला? शांत हो, चल. हा आई बोल. मल्हार, अरे मीरा फोन उचलत नाहीये. तिच्यासाठी क्लायंट आलायत, फेशियल करून घ्यायचंय त्यांना. आई, तू त्यांना थांबव, मी मीराला पाठवतो. बरं. मीरा, मला माहितीये तुला आता घरी जायचं नाहीये, पण हे बघ त्या क्लायंट आल्यात आणि मला असं वाटतं तू आता तिथे जावंस आणि त्यांना अटेंड करावंस. प्लीज, माझ्यासाठी. मॅडम, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? हो, काहीच आहे. मला जरा मदत हवी होती तुमची. कोणी आलंय का ज्यांना तुम्ही हे काम करताय हे माहिती नाहीये? हो, खरं तर. बर, काळजी नका करू. मी काय करू? काही फार नाही करायचंय. तुम्ही इथेच थांबा, मी बाहेरनं कडी लावून घेते थोड्या वेळासाठी. हा, ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. हा, केवढा दचकवलास? तुम्ही काय करता इथे वर? मीरा मल्हार नाही येत ना, म्हणून जरा कडी लावत होते खोलीला, बाकी काही नाही. तू काय करतेस इथे? आई कुठे आहेत? त्या अजून देवळातच आहेत. अगं, एकटीला सोडून आलीस देवळात त्यांना? आई, त्यांचा मोबाईल घरी राहिलाय, तो न्यायला आलीये मी. मला सापडत नाहीये, पण तुम्ही बघितलात का कुठे? हो, खाली आहे त्यांचा मोबाईल. चल, तुला देते मी. चल. आणि काय म्हणत होता तुम्ही? मीरा मल्हार दोघंही बाहेर गेलेत. मीरा कशाला गेलीये बाहेर? हा, काय काम आहे भटकायला? हा नाही, मल्हारचं काम होतं ना, म्हणून ती गेली आहे. तिने बोलवून घेतलं ना. फोन
फोन घे हा घे. आई हवंय ना जा निघ हा तू घरी कशाला आली मुळात मला कळत नाहीये. काय घरी कशाला आली आई? फोन घ्यायला आले मी. आणि काय चाललंय तुमचं? एवढी घाई का करताय? काही झालंय का? हा कुठे काय काही नाही कशाला होईल कुठे काही झालेलं नाहीये. आई ना तिथे एकटं सोडून आलीस ना माझा जीव घाबरा घुबरा झाला. निघ तू निघ. मीरा झालं मल्हारचं काम झालं. मल्हारचं काम झालं. बरं झालं बाई बरं. जसं पटकन फ्रेश होऊन घे. फ्रेश अगं निघ ना तू कशाला थांबलीयस. चप्पल तरी घालू द्या ना. कठीण आहे नुसती घाई घाई घाई. हे शूज कोणाचे आहेत? काहीतरी शिजल्याचा वास येतोय मला. घरात काहीतरी गोंधळ चालू आहे एवढं नक्की. एक पाऊल पुढे टाकलं ना की 2 पावलं मागे यावं लागतं. देव तरी किती परीक्षा बघणार आहे अजून कोणाच ठाऊक. मीराचा कॉन्फिडन्स जाता कामा नये. मला यार तू टेन्शन नको घेऊ, सगळं ठीक होईल बघ. हा आणि आपल्याला जसं तेलाचा ऑप्शन सापडला ना तसं अजून काहीतरी ऑप्शन सापडेल. हे बघा तुमची काळजी कळतीये मला, पण मला मीराची काळजी वाटतेय. मीराने खूप मेहनतीने खूप प्रयत्न करून हे सगळं उभं केलं होतं आणि तिला खूप होप्स होत्या या प्रोडक्टला घेऊन. आणि आता हे सगळं झाल्यानंतर तिचा कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो. ती खचू शकते. आपल्याला यापुढे काहीच जमणार नाही असा जर तिचा समज झाला ना मग संपलं सगळं. अरे पण आम्हाला माहितीये ना तुम्ही दोघे मिळून काय काय करू शकता ते. मग तू का टेन्शन घेतोय? नेहा, मीरा माहितीये ना कशी आहे. ती खूप मनाला लावते. अरे हो मला माहितीये, पण तू आहेस ना तिला समजावून सांगायला. आणि हे बघ होम पार्लरचं काम चालू आहे ना, तिकडे कोको मॅडम तिला काही प्रॉब्लेम नाही आणू शकत. बरोबर आहे. आणि ती सध्या कामांमध्ये गुंतून राहिली ना तर तिला काही विचार पण येणार नाहीत डोक्यात. आणि जर काही मदत लागली ना तर तू करशील ना. हा म्हणजे तिचं बिझी राहणं आता तरी खूप महत्वाचं आहे. करेक्ट आहे ना. मग तिला घरी कसे जास्तीत जास्त कस्टमर मिळतील ना आपण याचे प्रयत्न करू. हो आपण अजून क्लायंट्स बघू. बरोबर आहे. सध्या तरी घरी राहून काम करण्यावरच तिने फोकस करायला हवा. मला तुमची काम करायची पद्धत खूपच आवडली. हा म्हणजे मी खरंच सांगते, मी इतक्या पार्लर्समध्ये गेले पण तुमच्यासारखी ट्रीटमेंट मला कुठेही मिळालेली नाहीये. खरंच इतक्या आपुलकीने आणि डेडिकेशनने काम करताना तुम्ही. मी ठरवलंय मी आता इथेच येणार आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा सांगणार आहे इथेच यायला. थँक्यू. तुम्ही परत आलात त्याबद्दल सुद्धा आणि आम्हाला सांभाळून घेतलं त्याबद्दल सुद्धा. नाहीतर खूप पंचायत झाली असती. अहो पंचायत तर माझ्यामुळे झाली असती. मागच्या वेळेला मला माहिती नव्हतं ना. सॉरी त्याबद्दल. पण आता असं पुन्हा नाही होणार. डोंट वरी. तुमचे मिस्टर आले ना तरी एक शब्द बोलणार नाहीये मी. मला इतकी चांगली ब्युटिशियन घालवायची नाहीये ना. बरं चला येऊ मी. चला थँक्यू. बाय. मीरा काय झालं होतं ग? मल्हारनी का अर्जंटली बोलवलं तुला? आई कोको मॅमना कळलंय की तेल आपण बनवतो. काय? आणि कसं काय देव जाणे त्यांच्या एका तेलाच्या बॉटलमध्ये झुरळ सापडले. झुरळ? हो. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की आपलं तेल मार्केटमध्ये कुठेही दिसायला नको. आता कोर्ट केस करतील. अरे देवा. आता काय करायचं? आता आई आपल्याकडे घरी जेवढे क्लायंट्स येत आहेत ना आपण त्याच्यावरच फोकस करूया सध्या तरी. हा अगं काय कमाल फेशियल करते. हो आणि फक्त फेशियल नाही हा, हेड मसाज आणि सगळ्याच ब्युटी सर्व्हिसेस करते. हा एक बाई आहे. बाई म्हणजे मुलगी आहे पण घरनच ब्युटी सर्व्हिसेस देते. हो हो आत्ताच निघाली बघ पार्लर मधनं. पोचतेच. हा ओके. अच्छा हे कारस्थान सुरू आहे का सगळं? आता या मीराची चोरी बाहेर येणार. ओ बाई. नाही सॉरी ताई. 2 मिनिटं थांबता का? नाही मी सॉरी म्हणजे तुमचा फोन ऐकला आता म्हणजे त्यासाठी सॉरी. पण तुम्ही म्हणत होतात की फेशियल केलं तुम्ही म्हणून. हो 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 खूप छान दिसताय. हो थँक्यू.
पण बघा ना, म्हणजे मला इथे मी पार्लर शोधतेय, पार्लरच मिळत नाही अहो. संध्याकाळी इव्हेंट आहे माझा आणि मला फेशियल करायचंय. जरा प्लीज सांगता का कुठे केलं फेशियल? पार्लर असं नाहीये ते, इथे जवळच आहे, घरनच सर्व्हिसेस देतात त्या. इथे जवळ हा जवळच आहे. हे वसईकर निवास आहे ना, हे वसईकर हो, निवास. हो, हो. अच्छा. मीरा म्हणून मुलगी आहे, खूपच सुंदर पार्लर सर्व्हिसेस देते आणि फेशियल मध्ये तिचा हात खरंच कोणी धरू नाही शकत. मी केलंय, खूपच सुंदर. आणि ना ते घरी एक हेअर ऑइल बनवतात, ते पण तुम्ही नक्की ट्राय करा. अच्छा, हेअर ऑइल, हो. फेशियल हो, मीरा करते. हा, मीरा म्हणून. वसईकर निवास. वा वा. नाही, मी जाते, लगेच जाते. जरूर जा, जरूर. नक्की. थँक्यू 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 थँक्यू. जे काम बाबांना आवडत नव्हतं ती सगळी गाड तू घरात घेऊन आलीस. किती भारी आहेस तू मीरा, किती भारी आहेस. मला तर काही करावंच लागणार नाहीये मीरा, माहितीये का तुला. बाबांना असे फुटबॉल सारखे तुला लाथ मारून घरातून बाहेर काढणार. आता बघ, त्याच तेलाने नाही तुझी चंपी केली ना तर बघ. जा. आमच्या मीराची अवस्था खूप बेकार झाली, वाईट आहे हो. एकदम भूकंप आल्यासारखं झालंय तिच्या आयुष्यामध्ये. ते प्रोडक्ट बंद होणार आहे म्हणे ना, त्यामुळे राणीची एकदम भिकारीण झाली आहे एका झटक्यात. गुड. आणि राणी कधी होणार पण नाही, कारण तिची तेवढी लायकीच नाही. कशी होणार ती राणी? राणीकडे महाल असतो, तिच्याकडे काय? आज घर आहे, उद्या नाही, अशी अवस्था आहे. कशी होणार राणी? बट आय एम इम्प्रेस्ड. चांगलं काम केलं तुम्ही. कोकोबाई, मी कामाचीच आहे. अशीच आता इथून पुढे मीराची इत्यंभूत माहिती मला कळवायची, कळलं? सेम टू यू. सेम टू यू म्हणजे माझ्याकडून तुम्हाला वरचेवर मीराची बातमी मिळत राहो आणि तुमच्याकडून ही पैशाची गड्डी मला वरचेवर मिळत राहो. पैशांची तुम्ही काळजीच करू नका. खानदानी श्रीमंत होत आपण. मी खानदानी श्रीमंत आहे मी. तुम्ही पैशाची काळजी करू नका. त्या मीरा आणि मल्हारला फिनिश झालेलं बघायचंय. बघणार, लवकरच बघणार फिनिश झालेलं. कांताचा शब्द आहे ना. चला येऊ का? निघा. काकू, तुम्ही इथे काय करताय? मीरा कुठे गेली? मीरा, मीरा, अगं काय हे? एवढे कष्ट केलेस या तेलासाठी, हे काय केलंस? मग काय करू आई? असं काय करू मी आता की माझे प्रयत्न फसणार नाही? मी काहीही करायला जाते ना, सगळं उलट होतं. सगळे प्रयत्न मी आपलं घर वाचवण्यासाठी करते. तर असं पण नाहीये की माझे प्रयत्न प्रामाणिक नाहीयेत, पण सगळं मस्त. नाही ते काय नाही, तुम्ही म्हणाला होतात ना की आपण मेस सुरू करूया, डबे पोच करूया. आपण तर ते करूया, कारण नाही पण ते सुद्धा मला काही जमणार नाहीये. तेही जमणार नाहीये. मग काय करू मी? मीरा तो आधी शांत हो बरं. हे बघ, मी तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकते. एक मिडल क्लास बाई म्हणून मी बोलून गेले ग हे. कारण माझ्या आयुष्यात कधी कोणी व्यवसाय, कोणी असा बिझनेस वगैरे काही केलाच नाही, म्हणून बोलले मी हे सगळं. पण तुझं तसं नाहीये ना. तू प्रयत्न तर केलाच निदान. हे बघ, असं हताश व्हायचं नाहीये. तू तुझा प्रयत्न चालू ठेवायचाच. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. हे सगळं असं बोलून नाही काही होत नाही हो, काहीच होत नाही. ते व्यवसाय वगैरे नाही झेपणार नाहीये हो मला. आणि झेपायचं असतं ना तर आतापर्यंत आपलं एक घर ना आपल्याकडे असतं. मीरा नको धीर सोडूस बाळा.
हे बघ, जगात असंख्य माणसं अशी आहेत जी हातावर हात धरून फक्त नशिबाला दोष देत असतात. त्यांचं हरणं समजू शकते मी, पण तुझं हरणं मी मान्य नाही करणार. मीरा, हे बघ, देवाने एक दरवाजा बंद केला की नाही की तो दुसरा उघडतो. तुझ्या क्लायंट्सना तुझं पार्लरचं सगळं काम आवडत होतं की नाही. हे बघ, आपण हे तेल हवं तर नको करूया, पण तुझं पार्लर चालू ठेवू शकतो ना. खूप क्लायंट्स येतील तुझ्याकडे. हा, तुझ्याकडे ना वेळ कमी पडेल एवढ्या क्लायंट्स असतील. आता हस. हा, दोन्ही ग माझं बाळ. हस बरं. असं रडलेलं मला नाही हा चालणार. बघतेच ना कसं यांचं काम सुरू राहतं ते. नाही 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 नाही, आत्ता नको वैशू. आत्ता जाऊन बोललीस ना तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे ही आणि आई काहीतरी कारण काढतील आणि बाबांच्या समोर नेमका शब्द फिरवतील. त्यापेक्षा यांना रंगेहात पकडायला पाहिजे. सगळ्यांसमोर यांचं पितळ उघडं पडायला पाहिजे.